ओके सॉरी रेकॉर्डिंग राहिली बघा, काल पण राहिलं लेक्चर, आजचं पण असंच झालं होतं. negation of P and Q. बरोबर, डी मॉर्गन्स लॉ परत बरोबर. सो निगेशनने तुम्ही ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, निगेशन ऑफ पी हे ऑरचं होईल बघा, अँड परत निगेशन ऑफ इथं परत निगेशन ऑफ क्यू होईल बरोबर. हा ब्रॅकेटच्या बाहेरचा निगेशन इथं लिहिला समजा मी, ओके ना, हा निगेशन इथं आहे आणि हा ब्रॅकेटच्या आतमधला निगेशन तुमचा म्हणजे त्या स्टेटमेंटचा निगेशन आहे हा. मग हा निगेशन निगेशन तुमचा प्लस झालं बरोबर. सो हे झालं बघा निगेशन ऑफ पी अँड क्यू. आलं का रे सगळ्यांचा आन्सर? आला हो. असेल तर Yes, sir. ओके ओके गुड. नंबर 4, नंबर 4 है P और निगेशन ऑफ Q एंड R. P और निगेशन ऑफ Q एंड R असं दिलंय बघा. याचं मला निगेशन घ्यायचं. याच्यामध्ये टोटल स्टेटमेंट किती राहता? 3 स्टेटमेंट आहे बघा. P निगेशन ऑफ Q आणि R हे 3 स्टेटमेंट आहे. सो सेम आपलं बेसिक सोडायचं नाही बघा, निगेशन करायचं. सो निगेशन ऑफ इथं मी आता स्क्वेअर ब्रॅकेट टाकला कारण याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत. पहिलं आहे पी ऑर निगेशन ऑफ क्यू आणि मग आहे अँड आर. ठीक आहे. सो निगेशनने अगोदर मी काय करतो, जसं आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन वगैरे करतो ना रे सेम, अगोदर मी निगेशननी पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो सपोज. सो निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू बरोबर ब्रॅकेटला करवला मी आतमध्ये. मग आता हा निगेशननी ह्या अँडला पण काय होईल म्हणजे थोडक्यात मल्टिप्लाय होईल. आणि अँडचं आपल्याला माहिती आहे अँडचं निगेशन काय असतं रे, याचं निगेशन काय होईल, अँडचं निगेशन Or ऑर बरोबर. ओके, तो ऑर इथं लिहिला मी. आणि आरचं निगेशन काय होईल मग, निगेशन ऑफ आर. आरचं निगेशन निघालं इथंच पहिल्या स्टेपला. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटचं निगेशन काढायचं आहे. ठीक आहे. सो डी मॉर्गन्स लॉ परत. सो करा ब्रॅकेटला मल्टिप्लाय. सो निगेशन ऑफ पी ऑरचं होईल अँड स्टेप बाय स्टेप जायचा, निगेशन ऑफ क्यू पुढचं ॲज इट इज, कारण याचं निगेशन आपण ऑलरेडी काढलं आहे. म्हणजे काय होईल, निगेशन ऑफ पी अँड इथं निगेशन निगेशन कॅन्सल होऊन काय राहील, क्यू ऑर निगेशन ऑफ आर. दिस इज द आन्सर. ओके, किती जणांचं आलं तरी हे लाईक करा जे चालू असेल ते. येस, साक्षी साबळे चालतं, ओके, जान्हवी चालतं, हर्षल चालतं, गुड. केतनचं आलंय. अच्छा, साक्षी गिरवले वगैरे तुमचे आले. ओके, कार्तिक थोरात आलं, गिरवलेचं आलं, गुड. समजतंय ना, जास्त डिफिकल्ट नाही बघा. ओके, नंबर 5. नंबर 5 आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी और होतं सॉरी, और पी और निगेशन ऑफ क्यू, पी और निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. आता याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. सो फर्स्ट स्टेप तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. सो इन द ब्रॅकेट इथं निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी और निगेशन ऑफ क्यू. ओके, अगोदर मी काय करतो, निगेशन दोन्ही ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल बघा, व्यवस्थित बघा. हे बघा इथं निगेशन आहे आणि हा निगेशन आहे. निगेशनने जर मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, निगेशन निगेशन कॅन्सल होऊन जाईल बरोबर. म्हणजे कोण राहील, फक्त पी अँड क्यू राहील. करेक्ट, इथं करायला फक्त पी अँड क्यू. त्यानंतर निगेशननी जर मी सॉरी sir, but and or नाही होणार का? नाही नाही, ब्रॅकेटच्या बाहेरच होतं ना साक्षी, ब्रॅकेटच्या बाहेरच निगेशन निगेशन कॅन्सल झालं. अगोदर ब्रॅकेटच्या आतमध्ये अगोदर मल्टिप्लाय नाही करत ना आपण, अगोदर ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लाय करावं लागेल. हे बघा काय होईल, हा निगेशन याला मल्टिप्लाय होईल अगोदर ब्रॅकेटच्या बाहेरच निगेशनला. सो निगेशन निगेशन डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल. झाला कॅन्सल. आता आपण पुढं आलो. पुढं आल्यावरती आता हा कोण आहे, ऑर आहे. ह्या ऑरचं निगेशन काय होईल, And अँड होईल बरोबर. आता आलो पुढं, परत आपण पुढं आल्यावरती आता हा पुढचा ब्रॅकेट आहे तुमच्याकडं. ओके, मग ह्या ब्रॅकेटला कशाने मल्टिप्लाय होईल, परत निगेशनने.
सो निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. आता पहिला ब्रॅकेट तर तुमचा चेंज नाही होणार, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज राहिला पी अँड क्यू. अँड आता निगेशनने काय करायचं तुम्हाला, निगेशनने तुम्हाला सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. सो निगेशनने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, पीचं होईल निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ पी. सांगा पुढे ऑर आहे, ऑरचं काय होईल, and ऑरचं अँड. परत इथं निगेशन, इथं निगेशन, निगेशन निगेशन कॅन्सल, बरोबर ना. म्हणजे फक्त कोण राहील इथं, क्यू राहील. Q. आन्सर निगेशन ऑफ पी और क्यू. याला तुम्ही वाटलं तर ब्रॅकेट टाकू शकता, कारण हे ब्रॅकेटच्या आतमध्ये होतं ना, सो ब्रॅकेट टाकलं चालेल. साक्षी क्लिअर का आता डाऊट, तो बाहेरच्या बाहेर Yes, निगेशन sir. कॅन्सल झालं बघा ब्रॅकेटच्या. साक्षी का नाही समजलं. समजलं. हा, कधी पण निगेशन बाहेर बघा, इथं बाहेर निगेशन म्हणून तो बाहेरच्या बाहेर कॅन्सल होऊन गेला. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये घेऊन जायची गरज नाही पडली. पण सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे, आत बाहेर निगेशन नाहीचे ना, सो तो निगेशन त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय झाला बाहेरचा, आणि मग त्याला आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन गेलो पुढच्या स्टेपला खालच्या. ओके. हे झालं आन्सर. नेक्स्ट नंबर 6. नंबर 6 आहे पी इम्प्लिकेशन, पी और निगेशन ऑफ क्यू. ओके. आता इथं बघा कंपाऊंड स्टेटमेंट आहे, इथं इम्प्लिकेशन पण आलंय आणि ऑर पण आलंय. ठीक आहे, याचं मला निगेशन घ्यायचं आहे. सो निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन पी और निगेशन ऑफ क्यू. आता एकदम व्यवस्थित बघा. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे बघा आता हा. सो काय करायचं लक्षात घ्या. आता हे स्टेटमेंट कोणतं आहे रे, इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे, बरोबर. आता इम्प्लिकेशनचं जर स्टेटमेंट असेल तर इम्प्लिकेशनच्या स्टेटमेंटचा निगेशनचा रूल काय आहे. येस एनीवन. इम्प्लिकेशन कसं काढतो आपण, इम्प्लिकेशनचं निगेशन कसं काढतो आपण, एनीवन. फर्स्ट सेंटेन्स ॲज इट इज फर्स्ट सेंटेन्स आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आहे. मग सांगा मला फर्स्ट सेंटेन्स कोण आहे याच्यामध्ये, पी. पी. गुड. P. पी. सो पी तुम्हाला ॲज इट इज ठेवायचा, लिहिला पी ॲज इट इज. ओके. पुढं कोण असतं, अँड, बरोबर. पुढे आपण अँड घेतो ना, हे बघा रे, बेसिक सोडायचं नाही. हे बघा इम्प्लिकेशन आहे, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज दिलं अँड, आणि मग सेकंड स्टेटमेंटचं काय करतो आपण, निगेशन करतो, बरोबर. ओके. हां, मग याच्यामध्ये सेकंड स्टेटमेंट कोण आहे, पी और निगेशन क्यू. गुड. पी और निगेशन ऑफ क्यू हा तुमचा सेकंड स्टेटमेंट आहे. याचं तुम्हाला काय करायचं, निगेशन करायचं, म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. ओके, कळलं हे. म्हणजे काय होईल बघा, पी अँड निगेशन घ्या ब्रॅकेटच्या आतमध्ये, मग बरोबर. निगेशनला डायरेक्ट कुठे घ्या, ब्रॅकेटच्या आतमध्ये घ्या. ब्रॅकेटच्या आतमध्ये गेल्यावर काय होईल, तो निगेशन ऑफ पी ऑरचं अँड निगेशन निगेशन Q. दोन्ही कॅन्सल, फक्त काय राहिला, क्यू. Q. सो पी अँड निगेशन ऑफ पी और क्यू. हे झालं तुमचं 5th आन्सर. यस. कोणाला काय डाऊट नाही ना. ओके, चलो नेक्स्ट लेते हैं फिर. नंबर 7. नंबर 7 है निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू और पी अँड निगेशन ऑफ क्यू. मला याचं निगेशन फाइंड आउट करायचं आता. ओके. सो निगेशन ऑफ आय एम राइटिंग हियर निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू और पी अँड निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज लिहिलं मी, फक्त मग याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून बाहेर काय लिहिला, निगेशन लिहिला आहे. सो इज इक्वल टू. सो बोला आता काय करावं लागेल आपल्याला इथं. आता निगेशनने आपल्याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. अगोदर निगेशन ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल पहिल्या बा, ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेशन वगैरे, बरोबर. म्हणजे निगेशन ऑफ पहिला ब्रॅकेट निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. सो बोला रे, ह्या ऑरचं काय होईल इथं, निगेशनने मल्टिप्लाय केल्यावर अँड, करेक्ट. आणि सेकंड ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता त्या निगेशनने ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन जा. ओके. इथं आतमध्ये आता निगेशन ऑफ पी आहे, मग निगेशन कॅन्सल होऊन तिथं फक्त काय राहील रे, P. पी. पुढं ऑर आहे, या ऑरचं काय होईल, And अँड. परत निगेशन तुम्ही आतमध्ये घेऊन जाताय, बरोबर. इथं ऑलरेडी निगेशन क्यू आहे, निगेशन कॅन्सल, काय राहील फक्त Q. क्यू. Q.
ओके, पुढं परत इथं अँड आहे. आता हे बघा, हा अँड तुम्ही ऑलरेडी निगेशननी मल्टिप्लाय करून इथं खाली आणलेला आहे, बरोबर का? हे बघा, निगेशननी ज्यावेळेस मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं त्यावेळेस निगेशन ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय झाला आणि आपण त्याच वेळेस ह्या ऑरचं काय केलं, इथं अँड केलेलं आहे. सो परत चेंज करायचं नाही, कारण इथं फक्त निगेशन त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय, सिम्बॉलला नाही. आता सिम्बॉलला तो ऑलरेडी मी सेकंड म्हणजे ह्या स्टेपला तो मल्टिप्लाय करून टाकलेला आहे. दिसतंय तुम्हाला? भाई तो ऑर होता, अँड झाला खाली. ठीक आहे, तो अँड ॲज इट इज. आता पुढचं ह्या निगेशनने तुम्हाला परत त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर? सांगा मग काय होईल? पीचं निगेशन, निगेशन ऑफ negation of P करेक्ट, अँडचं or ऑर, आणि निगेशन निगेशन कॅन्सल होईल, काय राहील? फक्त क्यू Q. राहील. ओके, ते झालं एक्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. P or negation of Q, implication P and negation of Q. आता इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे रे, इम्प्लिकेशनचं मला निगेशन घ्यायचं आहे. काय आहे स्टेटमेंट? P or negation of Q, implication P and negation of Q. ठीक आहे, याचं मला काय करायचं आहे? आता निगेशन घ्यायचं इम्प्लिकेशन स्टेटमेंटचं. सो सगळ्यात अगोदर इम्प्लिकेशनच्या स्टेटमेंटमध्ये आपण काय आयडेंटिफाय करतो? फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट. सांगा याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट कोण आहे? P or negation of P और निगेशन ऑफ क्यू. ॲरोच्या लेफ्ट हँड साईडचा काय असतो? फर्स्ट स्टेटमेंट असतो. ओके, सो रूल काय मग आपला? फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, बरोबर? म्हणजे पी और निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज ठेवायचं आहे. त्याला ॲज इट इज ठेवलं. ओके, पुढं काय लिहायचं रे? एनिवन? and करेक्ट, पुढे लिहिलं आपण अँड. आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं आपण काय करतो? निगेशन करतो. ओके, आता हे तुमचं सेकंड स्टेटमेंट आहे. ओके, याचं आपल्याला करायचं आहे निगेशन. सो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके, सो फायनल स्टेप, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज पी और निगेशन ऑफ क्यू अँड. आता या निगेशनला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन जा. सो सांगा, मी लिहितो, तुम्ही सांगत चला मी काय लिहू आता इथं. negation of P or negation of negation Q. हां, ऑर झाला, मग निगेशन निगेशन कॅन्सल होऊन फक्त काय राहील? Q. क्यू राहील. ओके, गुड. ओके, समजलं बघा तुम्हाला? सो मी आता तुम्हाला 1-2 एक्झाम्पल ॲज अ प्रॅक्टिस म्हणून देतो, मला तुम्ही त्याचा आन्सर सांगा. जस्ट वेट. ठीक आहे, सो PYQs आहेत. ओके, CET 23 क्वेश्चन असा आहे, द निगेशन ऑफ निगेशन ऑफ P implication Q is option A Q and P, option B A negation of P and negation of Q, option C A P or Q, option D A negation of Q and negation of P. सॉरी, negation of इथं ऑर मध्ये ऑर. Option B. Option B. ओके, 2 आन्सर आले माझ्याकडे. एकाने बी सांगितलं, एकाने डी सांगितलं. का दोघांनी बी सांगितलं? मी B सांगितलं. दोघांनी बी सांगितलंय. ओके, येस. अजून कोणाला काय आन्सर सांगायचे आहेत? क्वेश्चन सगळ्यांनी बघितलाय? येस, एनिवन? येस, सांगा मला आन्सर, काय अडचण नाही बघा. ठीक आहे, करू सॉल्व मी मग. हे बघा, निगेशन ऑफ तुम्हाला इम्प्लिकेशन स्टेटमेंटचं निगेशन काढायचं. इम्प्लिकेशन स्टेटमेंटचं निगेशनचा रूल काय आहे की पहिलं स्टेटमेंट तुम्हाला ॲज इट इज ठेवायचं आहे, ते काय चेंज होणार नाही आहे.
म्हणजे निगेशन ऑफ पी काय केला आपण, ॲज इट इज ठेवला, बरोबर. त्यानंतर कोण असतं पुढं, अँड, बरोबर. आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. दिस इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. किती जणांनी ऑप्शन बी हे केलं तर बरं, पण सांगितलं नाही मला, हे की नाही. ओके, तुम्ही त्याला इथं मला रिॲक्शन्स पाठवू शकता बघा तुम्ही, ज्यांचं बी बी आलं होतं. कोणाचंच नाही, अरे बापरे. ठीक, घ्या पुढचं. सेकंड क्वेश्चन. The negation of P and Q implication R. P and Q implication R is, ठीक आहे. सो याचे ऑप्शन्स आहेत, negation of P and negation of Q implication negation of R. Second, P or negation of Q or R. C, तीसरा ऑप्शन, negation of P or negation of Q implication negation of R. आणि ऑप्शन डी, negation of P or Q and negation of R. Option D. Option B. Option D. Okay. ऑप्शन डी. Option D यायचीच वाट बघत होते सगळे, आहे का नाही. हा? येस, करेक्ट आहे बघा आन्सर, ऑप्शन डी ज्यांचं आलं इथे. ओके, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. करून दाखवू का मी तुम्हाला, ठीक आहे, एवढं मी करून दाखवतो तुम्हाला लगेच. काय बघा, निगेशन ऑफ पी अँड, आणि पुढचा ब्रॅकेट आहे तुमचा क्यू इम्प्लिकेशन आर, बरोबर. सो निगेशन ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर डी मॉर्गन्स लॉ अगोदर अप्लाय होईल. म्हणजे हा झाला निगेशन ऑफ पी, त्यानंतर हे अँडचं होईल ऑर, आणि निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन आर. आता दुसरा ब्रॅकेट इम्प्लिकेशनचा आहे, बरोबर. मग निगेशन ऑफ पी ऑर ॲज इट इज, आणि इम्प्लिकेशनचा रूल काय असतो, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, फर्स्ट स्टेटमेंट इज द क्यू वे, अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन ऑफ आर. सो ऑप्शन डी इज द राईट. ठीक आहे, ओके. आणि आता एक होमवर्क, तुम्ही मला ते तुमच्या नोटबुकमध्ये लगेचच 2 मिनटात होऊ शकतं ते, बट मला बघायचं की कोण कोण मला पाठवेल. ओके, माझा नंबर सगळ्यांकडे आहे, सो मला त्याचा फोटो वगैरे काढून पाठवत चला. जस्ट वेट, मी लगेच देतो तुम्हाला. PYQs आहे तो सुद्धा. आताचा क्वेश्चन जो होता ना आपण घेतलेला, तो बोर्डला पण आलेला आहे. बोर्डला आलेला आहे तो मार्च किती आहे, 22. ओके, एक 2च मिनटं फक्त मी हां, CET 2022, CET 2022. मी ऑप्शन सांगत नाही आहे, तुम्ही मला डायरेक्टली सांगा की यांचे निगेशन काय येतील. 2 देतो होमवर्क मी तुम्हाला. द निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q एंड R. ठीक आहे, आणि सेकंड एक्झाम्पल आहे P and Q implication negation of R. ठीक है,
हे आलेलं आहे बोर्ड एक्झामला फेब, जुना आहे खूप क्वेश्चन, फेब 16चा आहे फार, ठीक आहे, बट बोर्डचं एक्झाम, ठीक आहे. हे 2 क्वेश्चन आहे ॲज अ होमवर्क म्हणून, सो तेवढे तुम्ही 2 ट्राय करा, लिहिले असेल तुम्ही, ठीक आहे. मी अटेंडन्स एकदा चेक करतो आणि मग थांबूया आपण, मग तुमचं केमिस्ट्रीचं लेक्चर स्टार्ट होऊन जाईल. सो टोटल 13 आज प्रेझेंट आहेत. साक्षी साबळे, येवले, साक्षी गिरवले, गीते, हर्षल, मसिरा, प्रेम, रोहिणी डांगट, म्हणजे कोण आपलं केतन, ओके, सागर खोसे, जान्हवी आणि सिद्धी. श्रावणी सुपेकर लिप झाली वाटतं. ओके, समजलं का लेक्चर आजचं? Yes, sir. ओके, सगळ्यांनी काय करायचं बघा, हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून मला तुम्ही सेंड करा, ठीक आहे. ओके, थांबूया.